आपण राजुरा विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत संभाजी ब्रिगेड पार्टीचे भूषण फुसे। एकंदरीत अनोखं प्रचाराची जी प्रचार आणि प्रसार करण्याचं माध्यम त्यांनी निवडलेलं आहे आणि याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजते आहे। काय सांगाल, एका ट्रकवर एकदम मस्त मजेत नाचत प्रचार सुरू आहे, काय सांगाल? राजुरा विधानसभामध्ये प्रस्थापित नेत्यांना आणि पक्षांना धक्का देण्यासाठी हा विजय रथ आम्ही तयार केलेला आहे आणि प्रचारामध्ये अनेक अनोखे संकल्पना आम्ही राबवल्या, त्यामुळे जनतेचा भरपूर प्रतिसाद आहे आणि नक्कीच यावेळी राजुरा विधानसभामध्ये इतिहास होणार आहे। एका नवीन चेहऱ्याला, एका युवा उमेदवाराला इथली जनता निवडून देणार आहे। या विजय रथासोबतच आम्ही समाज प्रबोधनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये जागृती निर्माण करतोय। त्याचबरोबर कलापथकच्या माध्यमातून गावोगावी जाऊन प्रबोधन करणे, मतदानाची टक्केवारी वाढवणे आणि समाजाला जोडणे आणि त्याचबरोबर विकास कोण करू शकते हे आम्ही गावोगावी जाऊन कलापथकच्या माध्यमातून, रथाच्या माध्यमातून आणि आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगत आहोत। नक्कीच काय सांगाल, आता आपली टक्कर कोणाशी आहे? शेवटचे 1-2 दिवस उरलेले आहेत, 20 नोव्हेंबरला मतदान आहे। आपण कशी लढत आहे एकंदरीत, काय सांगा? सुरुवातीला असं म्हणत होते की ही तिहेरी लढत आहे, म्हणजे काँग्रेस, शेतकरी संघटना आणि भारतीय जनता पार्टी, परंतु भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पार्सल असल्यामुळे त्याला इथे पसंती नाही आहे, त्याला भरपूर आतूनही विरोध आहे। भाजपचेच पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांचा विरोध करत आहे, त्यामुळे असं मग नंतर म्हणण्यात आलं की केवळ काँग्रेस आणि शेतकरी संघटनामध्ये लढत आहे। परंतु आमची जी अनोखी प्रचार यंत्रणा जी राबवण्यात आली त्यामुळे प्रस्थापितांना इतका घाम फुटला आहे की आता विद्यमान आमदार साहेब तर कुठल्याच परिस्थितीत निवडून येऊ शकत नाही आणि शेतकरी संघटनेचे नेते चटप साहेब इतके घाबरले की त्यांनी चक्क बच्चू कडू भाऊंना गडचांदूरला बोलवलं आहे उद्या आणि त्यांची सभा ठेवलेली आहे। मला आश्चर्य वाटतं या गोष्टीचं आणि जनतेनेही खरोखर गांभीर्याने विचार करावा की वामनराव चटप साहेब हे सिनियर आहे, 3 वेळा आमदार आलेले आहेत आणि असं असून सुद्धा त्यांना त्यांचे ज्युनियर बच्चू भाऊ कडूला इथे बोलवावं लागत आहे। याच्यावरूनच समजून येते की हे अतिशय घाबरलेले आहे आणि गडचांदूर असो, कोरपना असो, जिवती असो, गोंडपिंपरी असो, या संपूर्ण ठिकाणी मला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे, म्हणून यांना घाम फुटत आहे। हे आता दुसऱ्यांची मदत घेत आहे आणि होऊ शकते की हे आता पैसाचा मारा सुद्धा करतील। नक्की शेवट काय सांगाल, आता निवडून आपण या लढतीत निवडून आलात तर सगळ्यात आधी कुठलं काम कराल? मी अनेक गावांमध्ये भाषणांमध्ये घोषणा केली आहे की मी जर निवडून आलो तर शासनाचा पगार घेणार नाही, शासनाकडनं पोलिसांची संरक्षण घेणार नाही, शासनाची कुठली योजना घेणार नाही आणि त्याचबरोबर मी 23 नोव्हेंबरला निवडून आल्यानंतर विजयाची रॅलीसुद्धा काढणार नाही। पहिला मोर्चा जाणार आहे तो माणिकगड सिमेंट कंपनीच्या विरोधात, दुसरा जाईल तो दुसऱ्या सिमेंट कंपनीच्या विरोधात आणि येणाऱ्या काळात सातत्याने स्थानिक युवकांना रोजगारासाठी या सर्व कंपन्यांवरती, WCL वरती, खाजगी कंपनीवरती मोर्चे काढण्यात येणार आहे। नक्कीच आपण बघितलं की 23 तारखेला निकालानंतर विजयाची रॅली देखील ते करणार नाही आहेत आणि जनसामान्यांच्या रोजगाराचा प्रश्न असेल किंवा माणिकगड सारख्या ठिकाणी आंदोलन उभे करून इथल्या स्थानिक राजुरा विधानसभा क्षेत्रातील लोकांना विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलण्याचं देखील त्यांनी सांगितलं। इथले प्रस्थापित जे उमेदवार आहेत ते घाबरलेले आहेत असं देखील त्यांनी सांगितलं। आपण असंच भेटत राहणार आहोत। यांच्या एकंदरीत प्रचारादरम्यान अनोखे उपक्रम लाईव्ह चंद्रपूरच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न